आता संध्याकाळी नाही का सगळेजण 90 मारायला जातात, पण आमचे पोरं नाही का संध्याकाळी गावात कुरकुरे खायला जातात. तर नमस्कार भावांनो, काय चालू आहे तुमचं? आपल्याला नाही का आपला स्वतःच डायलॉग क्रिएट करायचा आहे. मग तुम्ही मला नाही का सजेशन देऊ शकता कमेंट मध्ये. तर मी नाही का लय दिवसानंतर आपल्या उसाच्या रानात आलो होतो. म्हणलं झालं आपल्याकडून थोडी मदत तर करू, नाही तर जो आपण डायरेक्ट पतंग उडवायला. तिथं तर काही मदत नाही झाली. मग आलो होतो पतंग उडायला. सगळे पोरं पतंग उडत होते. पतंग तर उडवता येत नव्हतं, पण काय विषय ते नुसतं घेऊन पळत होते. आणि पळत काऊन होते? अरे ते पतंग उडवायला वारं लागत, आणि मेन म्हणजे वारच नाही तरी पळू पळू उडीत आहे पतंग. त्याला म्हणतात खरे पतंग प्रेमी. नाद नाही करायचा. हा अरे उलटा झालो. हा आता सरळ झालो एकदम क्वालिटी मध्ये. सैपळ म्हणून नाही का पतंग उडत नसतं, आणि त्यांनी जागेला फॉलो केल्याशिवाय चालत नसतं. पहा बरं मग कसे डायलॉग माझ्या डोक्यात येतात. तुम्ही पटकन मला फॉलो करून घ्या. संध्याकाळी पोरांना आपल्याला बोलवलं होतं गावात. म्हणले ये गावात तुला कुरकुराच आहे. तो कुरकुऱ्याचं नाव ऐकून नाही का डोळ्यात नाही बल्कि तोंडातूनच पाणी सुटलं भाऊ. आलो ना दुकानात मस्त पैकी कुरकुरे चारा म्हणला. आता इथं अभिषेक दादा, ज्ञानेश्वर दादा, आणि रव दादा आणि दीपक दादा होते. दाद्या भाऊ म्हणला तुम्हाला थंडी वाजली तर तुम्ही नाही का स्वेटर किंवा नाही का ब्लँकेट घेतात, पण आम्ही नाही का स्टिंग घेतो. ते म्हणता ना एक गोट घेतला का अंग असं ताड 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 करतं ना भाऊ. विषय जर ताडताडीचा असला ना भाऊ, तर मी नाही पिणार ते. मी नाही का कुरकुरेच खातो आपले.